नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। पहिणे भिलमाळ जवळील पर्यायी रस्ता पुरात वाहून गेला। 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। भगवान आचारी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। नमस्कार प्रेक्षक हो, त्र्यंबकेश्वर ते पालघर जिल्ह्यातील वाडा भिवंडी या प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या पहिणे भिलमाळ गावाजवळील नदीचा पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात पूर्णपणे वाहून गेला आहे। त्यामुळे या परिसरातील तब्बल 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला असून हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांसाठी आता मोठी अडचण निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहिणे भिलमाळ गावाजवळ गेल्या 3 महिन्यांपासून पुलाचे काम सुरू आहे। पुलाचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून संबंधित कंत्राटदाराने नदीपात्रात मातीचा भराव टाकून एक कच्चा पर्यायी रस्ता तयार केला होता। मात्र पावसाळ्याचे दिवस असताना आणि नदीला येणाऱ्या पाण्याचा अंदाज न घेता केवळ मातीचा कमकुवत भराव टाकल्यामुळे पहिल्याच मोठ्या पुरात हा रस्ता पत्त्यांसारखा वाहून गेला। हा रस्ता त्र्यंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्याला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने येथून रोज मोठी वाहतूक होत असते। रस्ता वाहून गेल्याने गेल्या 24 तासांपासून 20 ते 25 गावांचा संपर्क इतर जगाशी पूर्णपणे तुटला आहे। गावात अचानक कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका किंवा वाहन येण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही। परिसरातील शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे। कंत्राटदाराने पावसाळ्यापूर्वीच मजबूत पर्यायी रस्ता तयार करणे गरजेचे होते। केवळ माती टाकून केलेल्या कामामुळे आज आमच्यावर ही वेळ आली आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सिमेंटचे पाईप टाकून किंवा तात्पुरती मजबूत व्यवस्था करून हा रस्ता 2 दिवसांत पूर्ववत करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे। आता या गंभीर परिस्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन किती वेगाने पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।